स्माइल इव्हिनिंग आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा, काल आपण रेकीचे काही प्रिन्सिपल्स बघितले. डॉक्टर मिकाऊ सुई ज्यांनी रेकी रिडिस्कवर केली, बरोबर की नाही? तर रिडिस्कवर करून आपल्या भारतात पुन्हा आपण आता रेकी अनुभवतो आहे. तर त्यांनी रेकीचे काही प्रिन्सिपल सांगितले होते आपल्याला. काल आपण प्रिन्सिपल स्टडी केले आणि रेकीला त्यांनी काय केलं आहे की आपण जीवन जगताना आपलं जीवन आपल्याला काय करायचं आहे, 24 तासांचं जीवन 24 तासांमध्ये बघायचं आहे. म्हणजे प्रेझेंटमध्ये जगणं आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर की नाही? तर त्यांनी प्रिन्सिपल सांगताना आपण कालचे प्रिन्सिपल बघूया एकदा परत रिव्हिजन म्हणून आणि पुढे जाऊया. त्यांनी सांगितलं होतं की आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, म्हणजे आपल्याला रागापासून काय राहायचंय, दूर राहायचंय. आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, मला माझ्या लाईफमध्ये कुठल्याच प्रकारचं स्ट्रेस, टेन्शन या गोष्टी काय करायच्या, घ्यायच्या नाही आहेत. आज मैं अपने ऊपर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा, म्हणजे मला आतापर्यंत आयुष्यात ज्या काही लोकांनी, म्हणजे माझ्याकडे जे काही आहे, आज मी ज्या पद्धतीने वाढलेली आहे, माझे आई वडील, माझं सगळं फॅमिली, कुटुंब, आणि माझ्या आयुष्यात ज्या काही घटना, म्हणजे ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही व्यक्ती आहेत, त्यांच्या ते जे मला आशीर्वाद देत आहेत, जे ईश्वराने मला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, त्यासाठी मी काय करणार आहे, कृतज्ञता व्यक्त करणार आहे. नंतर त्यांनी आपल्याला सांगितलं चौथं प्रिन्सिपल की आज मी अपना काम ईमानदारी से करूंगा, म्हणजे माझं जेवढं दिवसभराचं काम असेल, जे काही मी काम करणार आहे ते खूप मन लावून करणार, खूप इमानदारीने करणार आणि त्याला खूप 100% देऊन, खूप डेडिकेशन देऊन मी ते काम काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. आणि रेकीचं शेवटचं प्रिन्सिपल आहे, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा, म्हणजे जे काही लोक असतील, जे काही प्राणी असतील, त्या प्राणी मात्राबद्दल काय करायचे आहे, दया, करुणा, प्रेम आपल्या मनात बाळगायचं आहे. आणि वागतानाही आपण प्रत्येक प्राण्याला, व्यक्तीला त्या करुणेच्या भावाने बघायचं आहे. त्याचीच परिस्थिती समजून त्याला आपण त्याच्याशी वागताना प्रयत्न करण्याचा आहे की आपल्यामुळे कुणाच्याही मनाला धक्का लागणार नाही, कुणाचंही मन दुखवलं जाणार नाही, या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वागायचं आहे. इथपर्यंत काल आपण काय बघितलं होतं, रेकीचं रेकीच्या आपण प्रिन्सिपल्स काल बघितले. आज आपण पुढे जाणार आहोत आणि त्यात आपण स्टडी करणार आहोत की रेकीची हिस्ट्री काय आहे. म्हणजे आपण रेकी शिकतो आहे, रेकी म्हणजे काय काल आपण बघितलं, पण आज मी परत सांगते. रेकी म्हणजे, रे म्हणजे काय, ब्रह्मांडीय, आणि की म्हणजे ऊर्जा, म्हणजे ही सर्वव्यापी ब्रह्मांडीय ऊर्जा जी तुमच्यात, माझ्यात, प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येकात आहे. ही आपण भारतीयाला प्राण ऊर्जा म्हणून ओळखतो, चायनीज याला ची एनर्जी म्हणून ओळखतात, जपानमध्ये याला रेकी म्हणून हे प्रसिद्ध आहे. आणि ही भारतातच आपल्या भारतातच इन्व्हेंट झालेली आपलीच स्पर्श चिकित्सा, आपलीच ऊर्जा ही जपानमध्ये रिडिस्कवरून आपल्याला मिळालेली आहे. याचं रिडिस्कवर ज्यांनी केलं आहे ते डॉक्टर मिकाउसुई. डॉक्टर मिकाउसुईंची आपण काल हिस्ट्री बघितली नाही, आज आपण हिस्ट्रीला बघणार आहोत की रेकी कशी स्टार्ट झाली. डॉक्टर मिकाउसुई एक प्रोफेसर होते. त्यांनी मूळचे बौद्ध धर्माचे असल्यामुळे त्यांनी बऱ्याच ग्रंथांचा अभ्यास केला होता. आणि ते प्रोफेसर असताना त्यांना हिलिंगचं थोडंफार नॉलेज पण होतं की अशी काहीतरी ऊर्जा आहे. मग त्या ऊर्जेच्या म्हणजे ऊर्जा, आणि ती हिलिंग करते, म्हणजे आपल्याला एखाद्या आजारापासून बरं करण्यासाठी काहीतरी ऊर्जा आहे, काहीतरी साकेत चिन्ह असतात ज्यांनी आपल्या माणसांची, आपण दुःखापासून काय होतो, दूर होतो. पण त्यांना त्या ऊर्जेचा पूर्णतः नॉलेज नव्हतं, त्यामुळे ते या ऊर्जेच्या शोधातच होते. पण एक दिवस काय झालं की त्यांचे जे हे होते, काय म्हणतात, त्यांचे जे एक म्हणजे स्टुडंट होते, ते प्रोफेसर असल्यामुळे त्यांच्या स्टुडंटनी प्रश्न त्यांना विचारला की अशी काही ऊर्जा आहे का की ज्यामुळे आपलं दुःख समूळतः नष्ट होईल आणि आपण आनंदाने एक सकारात्मक जीवन जगू शकू. याचा विचार डॉक्टर मिकाउसींनी केला आणि याचा शोध घेण्यासाठी ते भारतामध्ये आलेत. भारतामध्ये त्यांनी ग्रंथांचं, वेदांचं पठन केलं.
नंतर ते चायनामध्ये गेलं, त्यांनी तिबेटमध्ये, असा त्यांनी सर्च त्यांचा बऱ्याच गोष्टी शिकले, बरेच ग्रंथ वाचले आणि त्यांचा असा सर्च चालूच होता. नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्मांचा पण देखील वाचन केलं, अभ्यास केला. असं करता करता त्यांचा प्रवास सुरूच होता. मग त्याचे तिथे जे जपानमध्ये असताना झेन मुनी त्यांच्याकडे ते गेले की गुरुजी, मला या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे आणि मला इतरांची मदत करायची आहे. तर असं काय होईल की मला ह्या ऊर्जा सापडतील आणि मला ह्या ऊर्जा लोकांपर्यंत पोहोचवता येतील. तर तेव्हा असं झालं की जैन मुनी म्हणाले की बघा, आपल्या सगळ्या सिद्धी कधी प्राप्त होते, जेव्हा आपण कुठेतरी तपश्चर्या करतो, ध्यान करतो, तेव्हा आपल्याला सिद्धी प्राप्त होत असते, बरोबर की नाही? तर त्यासाठी त्यांनी काय केलं, जैन मुनींनी सांगितलं की अ, तू कुठेतरी काहीतरी तपश्चर्या चालू कर, काहीतरी साधना कर, म्हणजे तुला या ऊर्जांचा अनुभव होऊ शकतो. असं सांगून जैन मुनी कडे निघून डॉक्टर मिकाउसी कुरामा कुरामा नावाच्या टेकडीवरती जाऊन, ती डोंगरावरती जाऊन त्यांनी काय केलं, अन्न पाण्याचा त्याग करून 21 दिवसांचं तपश्चर्याचं, साधनेचं, ध्यानाचं व्रत घेतलं. आणि त्यांनी 21 दिवसांसाठी तिथे राहून त्या डोंगरावरती तपश्चर्या केली. तो किटो किटो या शहरामध्ये कोरियामा नावाचं एक स्थान आहे. तिथे त्या डोंगरावरती, त्या पहाडावरती जाऊन त्यांनी काय केली आहे, तपश्चर्या केली आहे. मग 21 दिवसांची तपश्चर्या करायची, तर त्यांनी ते 21 दिवस कसे मोजायचे बा? तर ते मोजण्यासाठी काय केलं होतं, त्यांनी 21 दगड आपले सोबत ठेवले होते. 21 दगड सोबत ठेवल्यानंतर त्यांनी रोज एक दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा त्यांचं ध्यान व्हायचं, त्यांची साधना व्हायची, ते रोज एक दगड काय करत होते, पहाडाच्या खाली फेकत होते. असं करता 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 एक दिवसांवरती दिवस संपत होते आणि 20वा दिवस आला. 20व्या दिवशी पण 20वा दगड फेकला आणि त्यांना फार विकनेस आला होता, त्यांना फार थकवा आला होता, कारण 20 दिवसांचा सलग उपास झाला होता, अन्न पाण्याचा त्याग करून ते तपश्चर्या करत होते आणि तरीही त्यांना हातात काहीच नाही लागलं. ते हताश झालेले होते, ते निराश होते. पण कुठेतरी त्यांच्या मनात होतं की मला लोकांची मदत करायची आहे, मला लोकांपर्यंत पोचायचं आहे, या ऊर्जांनी लोकांना हील करायचं आहे. त्यांनी काय केलं की या ऊर्जांना म्हणे की नाही, मी आता माझं ठरवलंय ना 21 दिवसांची ऊर्जा, मला माझ्या गुरुजींनी सांगितलंय ना की ध्यान करून तुला काहीतरी सिद्धी प्राप्त होईल. ते पुन्हा नवीन ऊर्जांनी सकाळी मेडिटेशनला बसले आणि मेडिटेशनला बसल्यानंतर जसा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं ध्यान सुरूच होतं आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला होतो, तेव्हा त्या ऊर्जांचा अनुभव त्यांना व्हायला लागला की त्यांना आकाशामध्ये काही सांकेतिक चिन्ह बलून स्वरूपात दिसायला लागले आणि ते आजूबाजूला त्यांच्या फिरायला लागले. अशी एनर्जीचा फ्लो, एक एनर्जीचे ते बलून्स त्यांच्या आजूबाजूला त्यांना दिसायला लागले आणि त्या एक दिव्य, एक खूप प्रखर एनर्जीचा फ्लो त्यांच्याकडे वाहत येताना त्यांना दिसला त्या सूर्यास्ताच्या वेळेस. आणि तो ऊर्जांचा फ्लो घेता घेता ते काय झाले, म्हणजे थोडेसे बेहोश झाल्यासारखे झाले त्या ऊर्जांमुळे. आणि त्या ऊर्जांमुळे बेहोश होऊन त्यांनी काय केलं, तिथे त्या डोंगरावरती ते पडून राहिले. त्या चा त्यांनी स्वीकार केला आणि ते तिथेच होते सकाळपर्यंत. सकाळी त्यांना जाग आली आणि अशा प्रकारे काय झालं, हळूहळूपणे त्यांचं असं झालं की त्या ऊर्जांचं सकाळी त्यांना जाग आल्यानंतर काय होतं की आता ह्या ऊर्जा मला मिळालेल्या आहे. त्यांना काहीतरी जाणीव होत होती की मला काहीतरी मिळालेलं आहे. पण ते मिळालेलं आहे, तर आता करायचं काय? तर ते त्या ऊर्जा कोणाला तरी मी सांगतो ही गोष्ट की मला ह्या ऊर्जांचा काय झालेला अनुभव झालेला आहे, मला ह्या ऊर्जा आता अनुभवात आल्या आहे, मला ह्या कोणाला तरी सांगायचं आहे की मला ह्या ऊर्जा प्राप्त झाल्या. तर ते त्याच स्पीडनी त्या डोंगरावरनं खाली उतरताना, धावत 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 खाली उतरताना त्यांच्या पायाला लागली ठेच. पायाला ठेच लागल्यानंतर त्यांना ते भान नव्हतं की कुणाला तरी सांगायचं आहे, घाईमध्ये असताना त्यांना ठेच लागली आणि त्यांनी त्याच आपल्या दोन्ही हातांनी त्या ठेचेवर, तिथे ठेच लागली होती तिथे त्यांनी आपला हात फिरवला. आपला हात फिरवल्यानंतर काही क्षणातच त्यांची जी पायाला ठेच लागली होती, जे रक्त वाहत होतं, ते रक्त थांबलं आणि ती ठेच बरी झाली. हा डॉक्टर मिकाउसींना रेकीचा आलेला पहिला अनुभव होता.
त्यानंतर दुसरा म्हणजे मग ते परत त्यांना एवढ्या 21 दिवसांचा उपवास झाला होता, तपश्चर्या झाली होती आणि प्रचंड भूक लागली होती. तर त्या भुकेचं शमन करण्यासाठी ते खाली निघाले. निघता निघता त्यांना जेव्हा निघाले, रस्त्यात त्यांना एक हॉटेल दिसलं की तिथे आपण जेवण करू. तर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला खूप भूक लागली आहे, प्रचंड काहीतरी खायला पाहिजे. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी ते हॉटेल एकदम गरीब माणसाचं होतं. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी पोटभर जेवण मागितलं. तो माणूस त्यांना म्हणाला की तुम्ही तर 21 दिवसांच्या तपश्चर्येचा 21 दिवसांचा उपवास करून आले आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला पोटभर जेवण हवंय. तर ते म्हणाले मला प्रचंड भूक लागलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी त्या दिवशी पोटभर जेवण केलं. तरी बघा, आपल्याला एक दिवस उपवास केला की दुसऱ्या दिवशी जेवण जातं का? नाही. आपल्याला काहीतरी जड व्हायला लागतं, असं होतं की नाही? की पाचायला अरे बापरे, नाही आता थोडं हलकं खाल्लं पाहिजे बा, असा आपला विचार होतो. दुसऱ्या दिवशी उपासाच्या दुसऱ्या दिवशी आपण असाच विचार करतो ना, की आता एवढं जड नाही खायला पाहिजे. पोटभर जेवण झालं की आपल्याला थकवा आल्यासारखा होतो. त्यांनी 21 दिवसानंतरच्या उपवासा देखील त्यांनी काय केलं, त्या उपवासाचं त्यांनी पोटभर जेवण केलं. आणि त्यांचा हा रेकीचा आलेला दुसरा अनुभव होता की ते तेवढं जेवण पचवू शकले. त्यांच्या ऊर्जा इतक्या वाढल्या होत्या की त्यांनी ते जेवण पचवलं. त्यानंतर डॉक्टर मिकावसूंनी रेकी चा तिथे त्या ज्यांची हॉटेल होतं त्या मुलीचा दात दुखत होता. तर ती छोटी मुलगी दातावरती हात ठेवून अशी बसलेली होती. तर डॉक्टर मिकावसूंनी काय केलं की त्या त्यांचा अनुभव घेण्यासाठी, म्हणजे त्या ऊर्जा खरंच अस्तित्वात आहे का, त्या अनुभव घेण्यासाठी त्यांनी काय केलं, त्या मुलीच्या हा हा दाताच्या तिथे त्यांनी हाताने हिलिंग म्हणजे हाताने स्पर्श केला. त्यांनी हाताने स्पर्श केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की काही क्षणातच त्या मुलीला त्या दातदुखी तिची बंद झालेली होती आणि तिला त्या गोष्टीचा त्यांना काय झाला अनुभव आला की हा त्यांना तिसरा आलेला अनुभव होता की आपल्या स्पर्श चिकित्सेने आपल्या हातामध्ये अशी काहीतरी एनर्जी आलेली आहे ज्याने आपण लोकांची हिलिंग करू शकतो. कळालं? त्यानंतर त्यांनी आपलं जगणं सुरूच होतं. ते आले, त्यांची आपली दिनचर्या पाळत होते आणि आपण ते मग त्यांना जाणवायला लागलं की आपण याचा उपयोग आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी तर करतोच आहे, पण आपण ठरवलं होतं ना की आपण लोकांची मदत करावी. आपल्याला क्वेश्चन विचारला होता आपल्या स्टुडंटनी की कुठलं काहीतरी दुःख नाहीसं करायचं आहे, कुठलं दुःख नाहीसं करण्यासाठी कोणत्या ऊर्जा आहेत, त्यांचा आम्हाला अनुभव द्या, आम्हाला सांगा. मग असा करता करता ते परत त्यांच्या जे ऋषी होते, जैन मुनी होते, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की आता मी माझं सगळं व्यवस्थित झालं आहे, माझ्याकडे व्यवस्थित सगळं सुरू आहे, मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मिळाल्या आहेत, मग आता मी काय करू? तर मी आता काय करू, ते जैन मुनी म्हणाले की ते खूप अशक्त झालेले होते. त्यांनी काय मग त्या अशक्तपणामध्ये डॉक्टर मिकाऊसींनी काय केली, त्या जैन मुनीची सेवा केली, त्यांना बरं केलं आणि त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की मी आता आपल्या त्या जपानमध्ये फार गरीब वस्तीमध्ये जाऊन काहीतरी आपण सेवा करावी, त्या लोकांची त्यांचं दुःख नाहीसं करावं, जेणेकरून त्यांना कुठेतरी या ऊर्जांचा अनुभव होईल, त्यांना कुठेतरी मदत केल्याचा आपल्याला भाव निर्माण होईल. म्हणून ते काय केले, जपानमधल्या एका गरीब वस्तीमध्ये तिथे काम करायला, म्हणजे तिथे त्यांनी एक छोटंसं झोपडी बांधली, त्या झोपडीत ते राहू लागले आणि लोकांना जे आजारी होते, जे आर्थिक त्यांचा काही म्हणजे प्रॉब्लेम्स होते, जे मानसिक होते, ज्यांची रिलेशनशिप खराब होती, त्यांना ते हील करायला सुरुवात केली त्यांनी त्या ऊर्जांनी. तर ऊर्जांनी हील करता 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 त्यांचे 7 वर्ष निघून गेले तरी त्यांची हिलिंग सुरूच होती. आणि 7 वर्षानंतर त्यांना असा अनुभव आला की ज्या लोकांना त्यांनी आतापर्यंत हील केलं होतं, ज्या लोकांना त्यांनी मदत केली होती, काही लोक काय होते की त्या गरीब वस्तीतून त्यांना काय झालं की सामान्य माणसांच्या ज्या वस्तीमध्ये त्यांना राहायला गेले होते, पण असं जाणवलं की काही 7 वर्षानंतर, ते 8 वर्षानंतर ते परत त्या गरीब वस्तीत राहायला लागले. कारण त्यांना त्या ऊर्जांची किंमत कळाली नाही. त्या ऊर्जा त्यांनी म्हणजे त्यांनी अनुभवल्या तेव्हा तेवढ्यापुरतं त्यांचं त्या ऊर्जा त्यांना मिळाल्या आणि त्यांनी त्यानंतर त्या ऊर्जांचा नीट उपयोग केला नाही, असं त्या डॉक्टर मिकाऊसूंना जाणवलं. आणि ते परत खूप नाराज झाले, हताश झाले आणि आपल्या झोपडीमध्ये, आपली जी हे होती, कुटी होते, कुटीमध्ये येऊन बसले.
कुटीमध्ये होऊन हताश झालेले डॉक्टर मिकाऊसी म्हणजे परत आपण आत्ता काय करायचं की एवढ्या प्रयत्नांनी मी ह्या ऊर्जांना आणलं आहे आणि या ऊर्जांचा मी यांना अनुभव देण्याचा प्रयत्न केला, यांची लाईफ बदलण्याचा प्रयत्न केला, तरी ते परत त्याच गोष्टीमध्ये अडकले. मग त्यांना एक इंटेन्शन म्हणतात ना, आकाशवाणी होते बरेच वेळा आपल्या आजूबाजूला. तर त्यांना असे इंटेन्शन मिळाले की तुला या वस्तीमध्ये बोलवलं होतं का? तर डॉक्टर मिकाउसी म्हणाले नाही. तुला यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं का? नाही. तू त्यांना विचारलं होतं का की त्यांना हिलिंग करायची आहे का? म्हणजे त्यांना त्यांची हिलिंगची आवश्यकता आहे का? नाही. मग तू त्यांच्याकडून काही मोबदला घेतला होता का हिलिंगचा? कारण जेव्हा आपण कुठल्या गोष्टीसाठी मोबदला देतो, बरोबर की नाही, जसं आपण आधी आदान प्रदान व्हायची कुठल्या गोष्टीची, म्हणजे तुम्ही मला हे द्या मग मी तुम्हाला देते, या पद्धतीने आधी व्यवहार चालायचा. पण आपल्याला तेव्हा किंमत असायची ना त्या गोष्टीची, की आपण या गोष्टी कशासाठी घेतल्या आहे. मोबदला दिल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची काय होते, प्राइस कळते. बरोबर की नाही, की आपण कशासाठी ह्या ऊर्जा म्हणजे कुठली गोष्ट ही ऊर्जेचीच नाही, आपण कुठल्या गोष्टीसाठी प्राइस केली, मग आपण म्हणतो ना नाही आपण हे आणलंय बरं, पैसे खर्च केलेले आहे. मग डॉक्टर मिकाउसूंना इंटेन्शन आलं की तू जर मोबदला घेतला नव्हता तर तुला त्याचे रिटर्न्स कसे मिळतील. तुला रिझल्ट पाहिजे होता, त्यांनी जर मोबदला दिला नाही, त्यांनी तुला इन्व्हाइट केलं नाही, तर तुला या गोष्टींचा अनुभव कसा होईल, असं त्यांना जाणवलं. आणि मग परत त्यांनी काय ठरवले की तेव्हापासून रेकीचे दोन प्रिन्सिपल झालेत. प्रिन्सिपल नाही तर म्हणजे प्रिन्सिपल नाही म्हणता येणार, रूल्स म्हणता येणार, नियम झाला की जर तुम्हाला रेकीची हिलिंग पाहिजे असल्याशिवाय तुम्ही रेकीला म्हणजे कोणाला हील करायचं नाही. तुम्ही जोपर्यंत मला विचारणार म्हणजे मागणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला हिलिंग देणार नाही. बरोबर. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की मॅम मलाच काय, कोणत्याही ग्रँड मास्टरला कोणत्याही हिलरला जोपर्यंत कोणी हिलिंग मागत नाही की मला आत्ता मदत करा, बरोबर की नाही, आता मला काहीतरी मी प्रॉब्लेम मध्ये आहे, कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये अडकलेला आहे, माझे रिलेशनशिप खराब झालेले आहे, मला मदत करा, तोपर्यंत कुठलाच हिलर आपण स्वतःहून मदत करायची नाही. हा तर पहिला नियम. आणि दुसरा नियम असतो की रेकीला जेव्हा आपण कोणाला रेकी देतो किंवा कोणाकडनं रेकी घेतो त्याचा आपण काय द्यायला पाहिजे, मोबदला द्यायला पाहिजे. मोबदला म्हणजे काय, एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंज मग तुम्ही जर आत्ता पैशाचं आलं म्हणून की तुम्ही कोणाकडनं हिलिंग घेताय तर त्याला एक मोबदला म्हणजे कुठली तरी एक अमाऊंट ठरवून तुम्ही त्यांना द्या, की आता 100 रुपये 200 रुपये या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांना काहीतरी अमाऊंट देऊ शकतो, बरोबर ना. तर अं, तर या पद्धतीने जर तुम्ही हे केलं की त्यांनी दोन रूल सांगितले की तुम्ही एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे, आणि एनर्जी एक्सचेंज घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतरच तुम्ही रेकी देणं महत्वाचं आहे, बरोबर. आणि विचारल्याशिवाय कोणाला रेकी द्यायची नाही. जर तुम्हाला कोणी मदत मागितली तर मग तुम्ही आता म्हणाल की मॅडम जर आपल्या घरातलं कोणी आजारी आहे तर अशा वेळेस आपण काय करायचं, बरोबर की नाही. कधी कधी आपल्याला घरात हिलिंग द्यावी लागते. आईला बरेच वेळा असं होतं ना की मुलांना बरं नाही आहे, तेव्हा रेकी द्यावी लागते, हिलिंग द्यावी लागते. तर अशा वेळेस आपण घरातल्या व्यक्तीकडे काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायची, की मी माझ्या जर मुलांना हिलिंग देते आहे तर मी काय करणार, त्याला एक ग्लास पाणी आणून मागणार, बरोबर की नाही. मी जर घरातल्या कोणत्या पर्सनला हिलिंग देते आहे तर मी या पद्धतीने काहीतरी मागणार, की मी माझ्या आईला देत आहे, माझ्या घरातल्या कुठल्या मोठ्या मेंबरला देत आहे, मी तर त्यांच्याकडनं काय म्हणेल की मला तुम्ही आशीर्वाद द्या, बरोबर ना. आपण जर मोठ्यांना काही मदत करतो आहे तर त्यांना काय मागायचंय की आशीर्वाद द्या, जेणेकरून मी अजून इतरांना मदत करू शकेल. आणि जेव्हा लहानांना जेव्हा आपण काही हिलिंग देतो आहे तर लहानांकडे छोटे मोठे कामं सांगू शकतात. या पद्धतीने आपण काय करतो, एनर्जी एक्सचेंज घेत असतो. कळलं. रेकीचे दोन नियम लक्षात ठेवा. पहिला नियम असा आहे की रेकीचं हिलिंग कोणी मागितल्याशिवाय द्यायचं नाही. दुसरा नियम असा आहे की कोणाला हिलिंग दिलं किंवा आपण कोणाकडनं हिलिंग घेतलं तर त्यासाठी काहीतरी एनर्जी एक्सचेंज महत्वाचा आहे. काहीतरी अमाऊंट, तुम्ही काहीतरी तुम्ही एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. वाटलं तर तुम्ही लिहून ठेवू शकता. सॉरी. कळालं इथपर्यंत. तर ही डॉक्टर मिकाउसुईंची हिस्ट्री होती. आता डॉक्टर मिकाउसुईंनी या पद्धतीने रिडिस्कवर केलेली आहे.
पुढे आपण बघणार आहे की मेजर कॉन्ट्रीब्युशन इन रेकी, म्हणजे डॉक्टर मिकाऊ सुई यांनी रिडिस्कवर केली. त्यानंतर डॉक्टर मिकाऊ सुईंनी अजून कोणाला हे केलं, तर डॉक्टर मिकाऊ सुईंची हे चिरो चु चुजिरो हयाशी हे सेकंड रेकीचे ग्रँड मास्टर आहे. डॉक्टर मिकाऊ सुई फर्स्ट ग्रँड मास्टर होते. त्यांनी रेकीला रिडिस्कवर केलं. आणि सेकंड ग्रँड मास्टर आहे चुजिरो हयाशी. हे आहे चुजिरो हयाशी, हे सेकंड ग्रँड मास्टर होते. यांनी देखील रेकीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं, रेकीचा प्रसार केला. आणि त्यांच्यानंतर सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे होतं की हवाई टकाटा. हवाया टकाटा या रेकीच्या पहिल्या महिला ग्रँड मास्टर आहे. त्यांनी काय केलं, फर्स्ट लेडी ग्रँड मास्टर इन रेकी. त्यांनी त्यांचा असा प्रवास होता की ते म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर झालेला होता. आणि त्यांचा रेअर केसचा कॅन्सर होता. त्या कॅन्सरला म्हणजे जेव्हा ते कॅन्सर ट्रीट करत होते तेव्हा त्यांना असं कळालं की अशी काहीतरी एनर्जी आहे की ज्याने आपल्याला नॅचरोपॅथी म्हणता येईल. बघा, कुठली गोष्ट घडते त्याला कारण आपण दिलेलं असतं. म्हणजे एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ काहीतरी रिझन, बरोबर ना. कुठल्या तरी गोष्ट घडते, कुठली तरी घटना घडते, त्याला कारण आपल्या आयुष्यात डिसीज निर्माण होतात. त्या डिसिजांच्या मागची आपली एकतर लाईफस्टाईल असते, कुठलं तरी कारण असते, आपलं डाएट, लाईफस्टाईल, आपण ज्या पद्धतीने आपली झोप, तर कारण आपण देतो म्हणून काहीतरी डिसीज होतो. आणि एव्हरी प्रॉब्लेमला काय असतं, सोल्युशन असतं. की कुठलाही प्रॉब्लेम जर निर्माण झाला आहे तो तो आपल्यामुळे निर्माण झालाय, काहीतरी आपण रिझन त्यांना दिला आहे म्हणून तो आपल्या शरीरात निर्माण झाला, मनात निर्माण झाला, डोक्या कुठे पण जो निर्माण होणारा प्रॉब्लेम आहे, नॅचरोपॅथीमध्ये असंच म्हणतात की त्याला काहीतरी आपणच कारण दिलेलं आहे. माझ्या लाईफमध्ये जर काही दुःख निर्माण झालेलं आहे त्याचं मेजर कॉन्ट्रीब्युशन माझं आहे. कारण मी माझ्या लाईफस्टाईलमुळे एक तर दुःख आलं, माझ्या कुठल्या तरी कर्मामुळे दुःख आलं, माझं पास्ट काहीतरी होतं, त्या प्रारब्धामुळे दुःख आलं, तर आपणच कुठेतरी रिस्पॉन्सिबल असतो. तसंच हवाई टकाटांना लक्षात आलं की मला 30व्या वर्षी जेव्हा त्यांना असं या कॅन्सरला सामोरं जावं लागलं, त्यांनी तेव्हा चुजिरो हयाशीकडे त्यांनी रेकीचं अट्युनमेंट घेतलं. त्यांनी रेकी हिलिंग सुरू केली. आणि रेकीचं एक मोठा अनुभव म्हणजे ज्यांना 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्या हवाया टकाटांना वयाच्या 80 वर्षापर्यंत ते खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगले. आणि त्यानंतर 80व्या वर्षापर्यंत त्यांनी संपूर्ण आपल्या याच्यामध्ये रेकीमध्ये 22 ग्रँडमास्टर निर्माण केले. 22 ग्रँडमास्टर त्यांनी काय केले, क्रिएट केले. त्यांची ग्रँड डॉटर पण त्यातच होती. असे वेगवेगळे 22 ग्रँड मास्टर झाले. आणि मग त्यांनी 1980 पर्यंत ते 1980 पर्यंत रेकीमध्ये काम करत होते. आणि 22 ग्रँड मास्टर मुळेच ही रेकी आपल्याला पूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये प्रसिद्ध झाली किंवा तिचा प्रचार झाला. अदरवाईज आपल्याला हे अनुभवासही नसतं आलं की या ऊर्जा आहेत ह्या फक्त जपान पुरतच मर्यादित असत्या. की कारण की जपानमध्ये जेव्हा बाबा सगळ्या गोष्टी घटना घडल्या होत्या, जे हिरोशिमा नागासाकीवर किंवा जेव्हा बॉम्बस्फोट वगैरे झाले होते, तेव्हा त्या लोकांना हिलिंग करण्यासाठी ह्या ऊर्जांचा फार मोठा सपोर्ट झालेला आहे. त्या सगळ्या घटनांमुळे त्यांची मेंटली डिस्टर्ब झालं होतं, त्यांच्याकडे आर्थिकरित्या ते डिस्टर्ब झाले होते. तर तेव्हा या रेकी ऊर्जांनी त्यांना खूप मोठी सपोर्ट दिलेला आहे. आणि खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन रेकीचं आहे. आणि हा जर हवाई टकाटांनी जर या 22 ग्रँड मास्टर बनवले नसते तर या तुमच्या आमच्यापर्यंत या ऊर्जा पोचल्याच नसत्या. वास्तविक पाहता रेकी ही आपलीच उपचार पद्धती आहे, भारतीय उपचार पद्धतीच आपण त्याला म्हणू. कारण ही याचा पूर्ण उल्लेख आपल्या अथर्व वेदात आहे, आपल्याला भगवान बुद्ध रचित कमलसूत्रात आहे. बौद्ध भिक्खूंनी जो प्रचार केला होता ते देखील रेकीच वापरत होते. आपले ऋषी मुनी देखील जे जे आपल्याला आशीर्वाद देत होते, जे चार्जिंग वॉटर ते शिंपडून जे पेशंटला बरे करत होते,
तर त्या गोष्टी देखील चार्ज वॉटर करणं म्हणजे ते त्यांच्या साधनेमुळेच ते वॉटर काय व्हायचं, तेवढं पवित्र व्हायचं आणि त्या पाण्याला ते ऊर्जेमुळे आपल्याला काय व्हायचं, त्यांना लोकांची हिलिंग करता येत होती. कळालं इथपर्यंत? मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं कोणाचं होतं रेकीमध्ये, हे 3 मेजर कॉन्ट्रीब्युशन आहेत. त्यानंतर जे 22 ग्रँड मास्टर झाले त्यांनी अजून प्रचार केलेलाच आहे भारतामध्ये रेकीचा. बघा आता रेकीचं अट्युनमेंट का महत्वाचं आहे? रेकीचं अट्युनमेंट म्हणजे काय? शक्तिपात. आधी बघा, ही गुरु शिष्य परंपरा आहे. जसं हवाई टकाटांना चिजुरो हयाशीनी अट्युनमेंट दिलेलं आहे. हवाई टकाटांनी 22 ग्रँड मास्टर केले, मग त्यांच्यानंतर हळूहळू अजून ग्रँड मास्टर होत गेले. तर अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात. जसं आपण आधी कुठल्या तरी गुरुकडे आपल्याला आधी जेव्हा पण आपण गुरुकुलामध्ये जाऊन दीक्षा घेत होतो आणि मग त्या गुरुला दक्षिणा देत होतो, गुरु दक्षिणा द्यायची, बरोबर ना? ही दीक्षा घेणं म्हणजे अट्युनमेंट. जी दीक्षा घेण्याची प्रोसेस आहे, आपल्याला रेकीचं ऍक्टिव्हेशन आपण कितीही वेळा करू शकतो. रेकीचं लेवल 1चं अट्युनमेंट आपल्याला एकदा घ्यावं लागतं, लेवल 2चं एकदा, लेवल 3चं एकदा, आणि नंतर मग लेवल 3 मध्ये आपण मास्टर बनतो. त्यानंतर ग्रँड मास्टरचं एक्झाम. या पद्धतीने रेकीचे काय असतात? अट्युनमेंट असतात. तर अट्युनमेंट का महत्वाचं आहे बघा, जेव्हा ही जी एनर्जी आहे, रेकीची जी ऊर्जा आहे, ही तुमच्या माझ्यात प्रत्येकात लहानपणापासूनच असते, बरोबर की नाही? प्राण ऊर्जा तर प्रत्येकात आहे ना, तुमच्यातही माझ्यात ही प्राण ऊर्जा दिलेलीच आहे. पण ही प्राण ऊर्जा आपण जसं जसं मोठं होत जातो, तर नकळतरित्या काय होतात, काहीतरी ब्लॉकेजेस आपल्या चक्रांमध्ये, आपल्या ऊर्जेमध्ये निर्माण होत असतात. कारण आपल्याला हे षड्रिपुनी ग्रासलेलं असतं आणि आपल्याला काय होतं, या ऊर्जांचा विसर पडतो कुठेतरी. म्हणजे आपल्या बघा नळ्यामध्ये कधी कधी ब्लॉकेजेस निर्माण होतात, होतात ना, नळ ब्लॉक झाला मग पाणी येणं बंद होते, होते की नाही? प्रत्येकाला अनुभव आहे या गोष्टीचा. त्याचप्रमाणे रेकीच्या अट्युनमेंट मध्ये काय होतं, रेकी ग्रँड मास्टर कडून म्हणजे रेकी गुरुकडून, जसं माझ्याकडून किंवा रेकी गुरुकडनं काय होतं, ही रेकीची दीक्षा दिली जाते. म्हणजेच काय, एखादा आपण प्लंबर जसं काम करतो, प्लंबर येतो, नळाची फिटिंग व्यवस्थित करतो आणि नळ चालू करतो, त्याप्रमाणे रेकीचं अट्युनमेंट मध्ये रेकीची जी आपण हे करतो, शक्तिपात करतो, त्याच्यामध्ये आपल्याच ऊर्जा एक ग्रँड मास्टर तो आपल्याला काय करून देतो, ऍक्टिव्हेट करून देतो. त्यामुळे रेकी अट्युनमेंट एका ग्रँड मास्टर कडून घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत कळालं आहे का? इथे कोणाचे काही प्रश्न आहेत? ओके. चॅट बॉक्स मध्ये आलेत का? नाही, इट्स ओके. ठीक आहे, तर रेकीचं अट्युनमेंट घेणं महत्वाचं आहे. अटुनमेंट प्रोसेस ही आपल्याला ऍक्टिव्हेशन करून देते आणि आपल्याच ऊर्जा आपल्याला काय होतात, त्या जाणवायला लागतात, जेणेकरून आपण लोकांची हिलिंग करण्यासाठी, स्वतःची हिलिंग करण्यासाठी काय होतो, तयार होतो. रेकीची प्रॅक्टिस करताना अजून एक नियम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे काय करायचं, जेव्हा आपण ही रेकीची प्रॅक्टिस सुरू करतो त्याच्या अगोदर पाणी भरपूर पिणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लोकांना रेकी देणार आहात किंवा आता तुम्ही प्रॅक्टिशनर बनणार, जेव्हा जे जे लोक अट्युनमेंट घेतील ते काय बनतील, स्वतःचे सेल्फ हिलिंग करू शकतील आणि घरातल्यांची टच थेरपी म्हणजे आपल्या दोन्ही हातांनी आपण काय करू शकतो, आपल्या शरीरावरती काय करतो, हिलिंग करू शकतो. किंवा आपण घरात जर कोणी मेंबर आहे, पहिल्या लेवलमध्ये काय होते, आपली ऊर्जा 10% वाढते. 10% आपण फक्त घरातल्यांची म्हणजे टच थेरपीनी, म्हणजे कोणाला जर बरं नाही घरात, तर आपण टच थेरपीनी त्यांना काय करू शकतो, ऊर्जांचा अनुभव करू शकतो, त्यांचं हिलिंग करू शकतो. तुम्ही पहिल्या लेवलमध्ये रेकी प्रॅक्टिशनर होता, बरोबर? तर तुम्ही घरातल्या घरात तुम्ही हिलिंग करू शकता टच थेरपीनी, स्पर्श चिकित्सेने. आणि जेव्हा दुसऱ्या लेवलमध्ये तुम्ही जाता, दुसऱ्या लेवलला तुमची ऊर्जा काय होते, 40% वाढते आणि तुम्ही तेव्हा डिस्टन्स हिलिंग शिकता.
म्हणजे पृथ्वीवरती कुठेही तुम्हाला जर हिलिंग द्यायची असेल, अमेरिकेत असू देत, कुठेही असू देत, तर तुम्ही हिलिंग देऊ शकता आणि हिलिंग घेऊ सुद्धा शकता. ठीक आहे. तर रेकीची प्रॅक्टिस करताना पाणी भरपूर पिणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही ऊर्जांना आवाहन देणार आहे तेव्हा पाणी प्या. जेव्हा आपण ऍक्टिव्हेशन करतो तेव्हा पाणी प्या. नंतर तुम्ही, कारण बाबा पाण्याने काय होतं की आपल्याला जे काही निगेटिव्हिटी आहे ना, ते शरीरातली देखील निघाली पाहिजे ना, मनातली जशी निघाली पाहिजे. आपलं शरीर 71% पाण्याने बनलेलं आहे, बरोबर ना. आणि पाण्यावरती आपण बघितलं की पाण्यावरती देखील या ऊर्जांचा खूप मोठा इफेक्ट बघितलेला आहे. जेव्हा आपलं अफर्मेशनचा आपण शिकलो, तर त्या अफर्मेशनचा देखील पाण्यावरती अफेक्ट होत असतो. तर तो आपल्या बॉडीवरती पण चांगल्या पद्धतीने या ऊर्जांचा कार्य म्हणजे प्रवाह चांगला राहायला पाहिजे, त्यासाठी पाणी भरपूर पिणे महत्वाचं आहे. आणि पुढे आपल्याला बघणार आहोत की जेव्हा आपण अट्युनमेंट घेतो, हे लाईफमध्ये आपल्याला परमनंटली आपण त्या रेकीच्या ऊर्जांना अनुभवत असतो. हे कनेक्शन आता जेव्हा ग्रँड मास्टर कडून अट्युनमेंट घेणार तेव्हा ते परमनंट तुमच्यासोबत कनेक्शन झालेलं असतं त्या ऊर्जांचं. जेव्हा जेव्हा तुम्ही आवाहन कराल, तुम्ही मेडिटेशन कराल, जेव्हा तुम्हाला स्वतःची हिलिंग करण्यासाठी त्या ऊर्जांना आवाहन करणार, तेव्हा तेव्हा आपल्याला काय होईल, त्या रेकीचं ऊर्जांचा आपल्याला अनुभव होणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. रेकीचे बेनिफिट्स काय आहे? रेकी बघा, रेकी शारीरिक कुठे कुठे मदत करते रेकी आपल्याला. शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक आणि आध्यात्मिक या प्रत्येक आयामावरती रेकी काम करत असते. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुमचा मेंटल प्रॉब्लेम असू द्या, तुमचा फिजिकल प्रॉब्लेम असता, इकॉनॉमिकल कुठल्याही लेवलच्या प्रॉब्लेम मध्ये रेकी आपल्याला हेल्प करत असते. ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये रेकी आपल्याला हेल्प करते. तुम्हाला खूप चिडचिड होत आहे, स्ट्रेस होत आहे, तुम्हाला मेंटल पीसची गरज आहे, तुम्हाला कोणी कुठेतरी खूप दुःखात अडकलेले आहे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे, कुठेतरी बॉडीमध्ये पेन आहे, तुमची इम्युनिटी सिस्टीम आहे ती चांगली करण्याची आहे, तर त्यावेळेस आपण रेकीच्या हिलिंगने आपली सेल्फ हिलिंग करू शकतो. आपण इतरांच्या पण हिलिंग करू शकतो. इमोशनल, आपण ज्या इमोशन, एखादी व्यक्ती फार इमोशनल असते, पटकन कोणी बोललं तर रडते, पटकन त्याला राग येतो. ज्या आपल्या चक्राचे, जे पूर्ण आपल्या शरीरात संपूर्ण जे चक्र असतात त्या बॅलेन्सिंग करण्याचं काम रेकी करत असते. कळालं? रेकीचे बेनिफिट, की रेकी आपल्याला कुठल्या कुठल्या लेवलला मदत करत असते. रेकी प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते, प्रत्येक सिच्युएशन मध्ये मदत करते. जेव्हा जेव्हा तुम्ही रेकीला कॉल कराल, रेकीचं आवाहन कराल, तेव्हा तेव्हा रेकी तुमच्यासाठी धावून येते. म्हणून मी म्हणते नेहमी की माझे गुरु देखील म्हणतात की तुम्ही म्हणजे रेकी अशी ऊर्जा आहे जे ती तुम्हाला देता देता थकणार नाही. तुम्ही एकदा फक्त धावून बघा, मागून बघा, की रेकी तुमच्यासाठी तुम्हाला मदत करणारच आहे. इथपर्यंत कोणाचा डाऊट आहे का? इथपर्यंत कोणाचा डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका, नाही तर हँड रेस करा, या पद्धतीने. हा, हेमांगी मॅम, तुम्हाला समजलं? हा. समजलं. येस. समजलं. कॅमेरे ऑन करत जा. आपण एनर्जीच्या क्लासमध्ये. हा, मिलिंद सर, तुम्हाला काय, हा, तुम्हाला काही प्रश्न आहे मिलिंद सर, की समजलं तुम्हाला? अनम्यूट करा मिलिंद सर. तुमचा काही प्रश्न आहे मिलिंद सर? ओके. असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. ओके. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता रेकीचा हिस्ट्री आणि आपण रेकी कशी काम करते, त्याचे बेनिफिट्स काय, कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम वरती रेकी आपल्याला सोल्युशन देते, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, अनुभवल्या आहे. आता आपण पुढे शिकणार आहोत
पुढचा आपला टॉपिक आहे औरा. काय आहे औरा? औरा म्हणजे काय? औरा म्हणजे काय की बघा, आता जे ऋषी बसलेले आहे त्यांच्या भोवती काय आहे, हे एक तेजोवलय आहे. बरोबर ना? बरोबर की नाही? आपण घरात काही बघितलंय का की आधी घरात काही देवी देवतांच्या मागे असं आभा मंडळ असतं, काहीतरी असं वलय असतं. त्या तेजोवलयाला काय म्हणतात? औरा म्हणतात. औरा म्हणजे आभा मंडळ, तेजोवलय, जे आपल्या शरीराच्या, प्रत्येकाच्या शरीराच्या भोवती असतं. ह्या ऋषीमुनींच्या जेव्हा जेव्हा आपली साधना वाढते, आपली तपश्चर्या वाढते, आपण मेडिटेशन वाढवतो, तेव्हा आपल्या औऱ्यांच्या आजूबाजूचं जे वलय असतं ते अजून स्ट्रॉंग होत जातं. ठीक आहे. तर औरा म्हणजे तेजोवलय, आभा मंडळ, या पद्धतीने आपल्याला औराला संबोधता येतं. औरा हा प्रत्येकाच्या बॉडीमध्ये, जे आपले इंद्रधनुष्याचे कलर आहे, त्या पद्धतीने हा आपल्या माणसाच्या, आपल्या आजूबाजूला या इंद्रधनुष्याच्या कलर प्रमाणेच आपला औरा असतो. तर या औरामध्ये जेव्हा प्रत्येकाच्या कुठलाही प्रॉब्लेम पहिल्यांदा आपल्या औरामध्ये येतो. औरामधनं नंतर आपल्या जे शरीरात 7 चक्र आहेत ते आपण पुढे शिकणार आहोत, त्या चक्रांमध्ये येतो. आणि नंतर आपल्याला तो प्रॉब्लेम डिटेक्ट होतो, कुठलाही असू द्या. औरा म्हणजे बघा, बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं होतं की कुठून लग्नावरनं आल्यानंतर बरं नाही वाटत, लग्नाचं जेवण केल्यानंतर कधीतरी असं म्हणजे कुठल्या तरी एनर्जी, आपल्याला असं वाटते की आता नाही, इथे काहीतरी जेवलं, आता मला काहीतरी बरं नाही वाटत आहे, काही मळमळ होत आहे, चक्कर येत आहे, काही ठिकाणी खायची इच्छा होत नाही. कुठून तरी बाहेरून आल्यानंतर बघा, बऱ्याच ठिकाणी ना, काही लोक आल्यानंतर फार प्रसन्न वाटतं की अरे वा, हे आपल्या घरी आले, किती छान वाटतं. आणि काही काही ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह वाटतं. का? कारण की तिथला औरा काय आहे, खराब झालेला आहे, ब्लॉक आहे. ज्या लोकांमुळे आपल्याला प्रसन्न वाटतं त्या लोकांचा औरा काय असतो, क्लीन असतो, ऍक्टिव्हेट असतो, चांगला असतो. त्यामुळे ते लोक जेव्हा आपल्याकडे येतात, त्या ठिकाणी आपल्याला काय होते, प्रसन्नता, आनंद वाटायला लागतो. आणि एखाद्या निगेटिव्ह विचारांची व्यक्ती, जी जेलसीमध्ये आहे, जी राग करते, जी चिडचिड करते, अशी व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते आणि नेहमीच काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगते, चुगल्या करते, अशा म्हणजे ज्या निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह बिलीव्ह, निगेटिव्ह बोलणं असते, अशा व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येतात, जेव्हा आपण अशा लोकांच्या संपर्कात येतो, तेव्हा आपला औरा काय असतो, ब्लॉक व्हायला सुरुवात होते. कळालं? औरा म्हणजे आभामंडळ. आभामंडळ हे प्रत्येकाच्या हे वलय तेजोवलय आपल्या संपूर्ण शरीराभोवती असते. प्रत्येक गोष्टीचा औरा असतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीला औरा आहे. औरा हा आपल्या शरीराभोवती, आपल्या वस्तूंच्या भोवती जे आभा म्हणजे वलय आहे, त्याला आपण काय म्हणतो, औरा म्हणतो. मी तुम्हाला औरा कसा बघायचा हे देखील शिकवणार आहे. तुमचा औरा कसा स्ट्रॉंग करायचा हे देखील सांगणार आहे. की एखाद्या व्यक्तीचा औरा आपल्याला वाटतोय की आपण आपल्याला ज्या निगेटिव्हिटी मधनं बाहेर पडायला पाहिजे, आपला औरा स्ट्रॉंग करायला पाहिजे, तर औरा कुठल्या पद्धतीने स्ट्रॉंग करायचा, आपला औरा कसा रॉक करायचा, हे देखील मी सांगणार आहे. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? औरा म्हणजे काय? आता पुढचं आपण बघणार आहोत की औराचं प्रॅक्टिकल करायचंय. ठीक आहे. औरा बघायचा कसा? मी आता एक तुम्हाला स्लाइड दाखवते, त्यामध्ये आपण औरा कसा बघायचा ते शिकणार आहोत. बघा, जेव्हा मधातल्या सेंटर भोवती बघा बरं, हा ब्लॅक कलरचा सेंटर आहे. या सेंटर भोवती बघा, तुम्हाला एक पांढऱ्या कलरचं, कॉन्सन्ट्रेट करून बघायचंय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का?
स्क्रीन दिसले आहे तर सेंटरला बघा फोकस करून. सेंटरला बघा, फोकस करा. त्या सेंटरच्या जो ब्लॅक कलरचा जो सर्कल आहे त्या ब्लॅक कलरच्या सर्कल वरती फोकस करा. आजूबाजूला आपल्याला पांढऱ्या कलरचं, शुभ्र पांढऱ्या कलरचं वलय दिसेल. दिसतंय? हा, आता एक अजून परत प्रयत्न करा. आपल्या वहीवरती असा ब्लॅक कलरचा, ब्लू कलरचा पेन असेल तर ब्लू कलरचा पेननी असा डार्क डॉट काढा. एक डार्क डॉट काढा. ब्लू कलरच्या पेननी एक डार्क सर्कल करा. मिलिंद सर, तुमचा काही प्रश्न आहे का? तुम्ही विचारू शकता. तुम्ही हँड रेज केलाय, अनम्यूट करा. तुम्हाला समजलंय आतापर्यंत शिकवलेलं? डॉट काढला का? त्या डॉटच्या भोवती बघा बरं, फोकस करून, एकदम कॉन्सन्ट्रेट करून त्या डॉटला बघा. एक डार्क कलरचा सर्कल काढायचा आपल्याला आणि त्या डार्क कलरच्या सर्कलला आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून बघायचं आहे. त्याच्या भोवती आपल्याला एक तेजोवलय दिसेल, एक औरा दिसेल, त्या पॉइंटचा देखील औरा दिसेल. हेमांगी मॅम, कीर्ती मॅम, तुम्हाला दिसलं का? फोकस करा या सर्कल, आपण सेंटरला बघा. एक मिनिट. हा, कीर्ती मॅम बोला. अनम्यूट करा, अनम्यूट. हो, दिसतंय दिसतंय. हा, स्क्रीनवर दिसलं व्हाईट. तुम्हाला? हा, स्क्रीनवर दिसतंय आणि व्हाईट तू, कलरचं. हा, आणि तुमच्या वहीवरती दिसतंय का काढल्यानंतर? वहीवरती एक डार्क कलरचा असा, असा या काढलं काढलं. पद्धतीने एकदम डार्क कलरचा सर्कल काढा आणि त्याच्याकडे फोकस करून बघा. हेमांगी मॅम, तुम्हाला दिसलं का? हा, कीर्ती मॅम एकदा परत प्रयत्न करा. एक सर्कल काढायचा डार्क कलरचा. रेड कलरच्या सर्कलच्या भोवती देखील बघा. रेड कलरच्या सर्कलला जेव्हा आपण फोकस करून बघणार आहे तर त्याच्या आजूबाजूला वलय दिसतं, त्याचं एक शॅडो दिसते बारीक. तर याला काय म्हणतात? एखाद्या वस्तूचा किंवा औरा बघणं. आपण आपल्या मोबाईलचा देखील औरा असतो. आज आपल्याला काय करायचं, आजचा होमवर्क राहणार आहे की एक अजून आपल्याला काय घ्यायचंय, मोबाईल बघायचा आहे किंवा कुठलीही वस्तू घ्या. उद्या सकाळी छान फ्रेश मध्ये, जेव्हा उद्या सकाळी छान एखादी घरात फ्रेम लावलेली असेल तर त्या फ्रेमकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट होऊन बघायचं आहे की त्याचा औरा कसा आहे. फोकस करून बघायची. पेन असेल तर पेनकडे फोकस करून बघायचं की त्याचा औरा दिसतोय का. सकाळी छान फ्रेश मूड मध्ये फुल्ली कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला बघायचंय. त्या फ्रेम, जी घरात एखादी फोटो फ्रेम लावलेली असते त्या फ्रेमला देखील एक औरा असतो. फ्रेमला, मी देवाला तर असतोच असतो, पण जेव्हा देवाची जी बाहेरची फ्रेम असते त्याला देखील औरा आहे. आपण एखाद्या कुठल्याही निर्जीव वस्तूला आपण जेव्हा फोकस करून बघू त्याचा औरा असतो. तुमच्या सोफ्याला जेव्हा तुम्ही फोकस करून बघाल तेव्हा देखील त्याचा तुम्हाला औरा दिसेल. कुठल्याही वस्तूला एक आपलं तेजोवलय, आभामंडळ असतं. आणि त्या वस्तूच्या औरामध्ये, म्हणजे आपल्या माणसांच्याही औरामध्ये आपले इंद्रधनुष्याचे, रेनबोचे कलर्स असतात. आणि याच्यामध्ये देखील आपल्याला काय असतात, रेनबोचेच कलर्स दिसतात.
आता आपण बघणार आहोत की औरा बघा, हा लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंगचा आवरा आहे. काही ह्या लिव्हिंग थिंग, हे बटरफ्लायचा आवरा आहे. हे खाली बघितलंय आपलं पेनची स्क्रूड्रायव्हर, या की आहे, मोबाईल आहे. तर या प्रत्येक गोष्टीला काय आहे, प्रत्येक गोष्टीला स्वतःचा एक औरा असतो. तुम्ही हे फोकस्ड करून बघाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला आवरा आहे, तुम्हाला स्वतःला देखील आवरा आहे. आणि या आवरामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस निर्माण होतात, हे ब्लॉकेजेस आपल्या चक्रांमध्ये जातात आणि चक्रांमधले ब्लॉकेजेस आपल्या ज्या शरीरामध्ये काय करतात, आजार निर्माण करतात. आता एखादी व्यक्ती ह्युमन औरा लेअर, एखादी व्यक्ती जेव्हा हेल्दी आहे, ती प्रॉब्लेम मध्ये नाही, तिचं सगळं व्यवस्थित सुरू आहे, तर तिचा औरा कसा असतो, फ्लोईंग असतो. तिच्यामध्ये निगेटिव्हिटी नसते. ती जेव्हा आली तर तेव्हा तुम्हाला प्रसन्नता वाटेल, तिच्या आजूबाजूला असताना म्हणजे एक पीस वाटेल. आणि एखादी व्यक्तीचा औरा जर डिस्टर्ब झालेला असतो, तर तिच्या डिस्टर्ब झालेला औरा या पद्धतीने असतो. तिथलं जे आभा मंडळ आहे, त्याच्यातले जे इंद्रधनुष्याचे सप्तरंगी कलर आहे, ते डल झालेले, मडी झालेले, या पद्धतीने वेगळ्याच पद्धतीने तिचा औरा दिसतो. काही कलर्स त्याच्यात म्हणजे मिसिंग असतात, डल झालेले असतात, माइल्ड असतात. तर औरा काय असतो, डिस्टर्ब झालेला असतो. जेव्हा आपल्याला खूप राग येतो, आपण निगेटिव्ह पीपल मध्ये जातो, निगेटिव्ह गोष्टींकडे आपलं सतत लक्ष जात असते, किंवा कुठून बाहेरून आल्यानंतर आपल्याला कधी कधी जड भाव होतो, काही ठिकाणी गेल्यानंतर, लग्नातून आल्यानंतर आपल्याला म्हणतात ना, दृष्ट लागलेली आहे, बरोबर ना. तर तेव्हा देखील आपल्याला काय असतो, आपला आवरा कुठेतरी निगेटिव्ह पीपल मध्ये येतो आणि आपला आवरा काय होतो, डिस्टर्ब झालेला असतो. म्हणतात ना, आधीचे लोक म्हणतात की दृष्ट लागली बहुतेक. दृष्ट काय म्हणजे, मग काय आपण चांगलं दिसून बाहेर जायचं नाही का, असं नाही होत. हे कुठे काहीतरी ब्लॉकेजेस असतात, ते आपल्याला निगेटिव्हिटीमुळे आलेले असतात, ते आपल्याला काय करायचे असतात, क्लीन करायचे असतात. हा औरा डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्या चक्रांचं आपण पुढे शिकणारच आहे. तर ह्या आपल्या बॉडीमध्ये बॅलन्सिंग असणं महत्वाचं आहे. आपण औरा प्रोटेक्ट असणं महत्वाचं आहे. आपला औरा काय असणं महत्वाचं आहे, प्रोटेक्ट असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे आपण शिकणार आहे की आपण औरा प्रोटेक्ट कसा करायचा. पण ज्यांना रेकीचं अट्युनमेंट घ्यायचं आहे माझ्याकडून, त्यांचं एक नॉमिनल एनर्जी एक्सचेंज राहणार आहे, ₹99. तुम्ही मला ₹99 पे करायचे आणि मी रेकी लेवल 1चं तुम्हाला अट्युनमेंट देणार. ज्यांची इच्छा असेल त्यांना अट्युनमेंट घेऊ शकता. यामध्ये हे तुमच्या इच्छे खातर आहे. ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा आणि ₹99 पे करून अट्युनमेंट घेऊ शकता. यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, आपल्याला उद्यापासून मीठ आणि कॉफीने आंघोळ करायची. मीठ, आपलं जे आंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये मीठ आणि कॉफी टाकून आंघोळ करणं सुरू करायचे. ठीक आहे. ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे माझ्याकडून रेकीचं, अट्युनमेंट घेताना कॅमेरा बंद करता येणार नाही. मी पहिलेच सांगते आहे, अट्युनमेंट घेण्यासाठी तुम्ही मला रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. हाफ तुमची पोर्शन, बॉडीचा पोर्शन मला दिसला पाहिजे. आणि घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज टाका. आपण ज्या ग्रुपमध्ये आहे त्यामध्ये माझा नंबर आहे, तुम्ही मेसेज टाका. आणि उद्यापासून मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं सुरू करा. आपलं जे आंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये काय टाकायचं, खडे मीठ आणि कॉफी. यांनी आपला आवरा काय होईल, क्लीन होईल. बरोबर ना. शुद्धी महत्वाची आहे की नाही आपल्या बॉडीची. जी काही निगेटिव्ह, आपण जर नवीन ऊर्जा ग्रहण करणार आहे, बघा ना, आपण काही नवीन गोष्टी करतो आहे, तर आपण नवीन ड्रेस घालतो, कुठे बाहेर जायचं आहे का, कुठल्या गोष्टीला जायचं आहे, नवीन लोकांना सामोरं जायचंय, कोणी पाहुणे येणार आहे, तर आपण एकदम प्रेझेंटेबल असतो, बरोबर की नाही. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही नवीन ऊर्जा ग्रहण करणार आहात, ज्यांना ज्यांना अट्युनमेंट घेण्याची इच्छा असेल त्यांनी मीठ आणि कॉफीच्या पाण्याने उद्या काय करायची आहे, उद्यापासून आंघोळ करायची. चालेल. आणि त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा की मॅम मला अट्युनमेंट घ्यायचं आहे. कुणावरती जबरदस्ती नाही आहे. ज्यांची इच्छा आहे, अट्युनमेंट घेतल्याशिवाय तुम्ही रेकीची हिलिंग करू शकत नाही. आणि तुम्ही हिलिंग घेऊ शकता, हिलिंग कोणाकडनंही घेऊ शकतात, ग्रँड मास्टरकडनं. पण हिलिंग करताना
तुम्ही सेल्फ हिलिंग करताना देखील आणि तुम्ही टच थेरपी जेव्हा पहिल्या लेवलला आपली 10% ऊर्जा होते, तर तुम्ही रेकी प्रॅक्टिशनर म्हणून ओळखल्या जाता आणि तुम्ही घरात कोणी आलं तर त्यांना टच थेरपीने हिलिंग करू शकता. म्हणजे घरात तुम्ही आजारी आहे की तो तुमच्या घरातलं कोणी आजारी आहे, असं होतं की बरेच वेळा रात्री बेरात्री आपल्याला ताप येतो किंवा काय, तर त्या पद्धतीने आपण आपल्या बॉडीची हिलिंग करू शकतो. तर ती टच थेरपी ही एनर्जी ऍक्टिव्हेशन एका ग्रँड मास्टरकडनं होणं महत्वाचं आहे. आणि मी नॉमिनल एनर्जी एक्सचेंज घेते आहे. ते एनर्जी एक्सचेंज मी मला स्वतःला देखील नको आहे. ही एनर्जी एक्सचेंज मी डोनेशन म्हणून देऊन टाकते. हे एनर्जी एक्सचेंज यासाठी घेते की तुमचा आणि माझा कर्मा काय राहायला पाहिजे, क्लिअर राहायला पाहिजे. बरोबर की नाही? ते ते जे काही एनर्जी एक्सचेंज येते ते मी डोनेट करून टाकते. माझ्या आधीच्या बॅचेसच्या स्टुडंटला देखील माहिती आहे, तुम्हाला देखील सांगते की हे मला प्रोसिजर आहे की मी अट्युनमेंट जर देऊन राहिली आहे तर मला काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायचं आहे, तर मी नॉमिनल एक जे शिकवत आहे ते तर मी पूर्णतः फ्रीमध्ये शिकवत आहे. फक्त एक अट्युनमेंटची नॉमिनल एनर्जी एक्सचेंज जी मी डोनेशनसाठी वापरते. ठीक आहे. तर आज आपण बघितलं की औरा कसा बघायचा, औरा म्हणजे काय, आपल्याला रेकीची हिस्ट्री बघितली आणि ह्युमन औरा, माणसाचा औरा डिस्टर्ब कसा होतो. बरोबर. आणि माणसाच्या आवऱ्याच्या आजूबाजूला हे इंद्रधनुष्याचे कलर असले तर तो पॉझिटिव्ह औरा समजायचा, आणि जर त्या कलर दिसत नसले तर तो काय असतो, तो निगेटिव्ह औरा असतो. हा माणसाला काहीतरी डिस्टर्ब झाले. आणि बघा, कुठलाही आजार जेव्हा होतो माणसाच्या शरीरामध्ये, त्याचे सिम्पटम आपली बॉडी 6 महिन्यांपूर्वीपासून चालू झालेले असतात. म्हणजे आपला पहिला औरा 6 महिन्यांपूर्वी डिस्टर्ब झालेला असतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. म्हणजे आजार तुम्हाला आता वाटतोय की मला आता काहीतरी होत आहे किंवा मला आता बीपीचा प्रॉब्लेम नाही, स्ट्रेस लेवल वाढलेली आहे, काहीतरी डायबिटीज डिटेक्ट झाला आहे, तर या कुठलाही प्रॉब्लेम जेव्हा येतो किंवा शारीरिक मानसिक, तो जो येतो आहे तो कुठेतरी 6 महिन्यांपासूनच आपण त्याची काहीतरी मॅनिफेस्टेशन केलं आहे. काही निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात आलाय ज्यांचा आवरा डिस्टर्ब होता, आपल्या आवरामध्ये त्यांचा संपर्क झालेला आहे, तर त्यामुळे आपला आवरा काय होतो, डिस्टर्ब होतो. आणि त्या डिस्टर्ब झाल्यानंतर आपलं चक्र बॅलन्स राहत नाही, आपल्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस येतात आणि मग आपल्याला आजार निर्माण होत असतात. म्हणून आपला औरा नेहमी काय असायला पाहिजे, ऑलवेज प्रोटेक्टेड ठेवणं महत्वाचं आहे. औरा क्लिन्झिंग महत्वाची आहे, जी मी तुम्हाला शिकवणार आहे. जे आता मी हा एक पहिला तर पॉईंट तुम्हाला सांगितला की औरा क्लिन्झिंग करण्यासाठी तुम्ही काय करायचंय, मंगळवारी शनिवारी, आता तर मी ज्यांना अटेंडमेंट घ्यायचंय त्यांनी रोजच करा, पण तसंही औरा क्लिन्झिंग करण्यासाठी मंगळवारी शनिवारी पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी मीठ आणि कॉफीच्या पाण्याने आंघोळ करायची, जेणेकरून आपलं औरा क्लिन्झिंग होईल, आपलं बॅलन्सिंग होईल बॉडीचं. आणि बघा, आपली आजी आधी दृष्ट काढायची, माहितीये ना, आजी लोक दृष्ट काढायचे तेव्हा अंधश्रद्धा नव्हती ती. बरेच लोक म्हणतात ना दृष्ट काढणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. तर आजी लोक काय करायची, आपला औरा क्लीन करण्याचं काम करायची. बरोबर ना. आई लोक नाही का, कुठून तरी आलं तर आपल्याला बरेच वेळा खूप जांभळ्या यायच्या, खूप थकवा यायचा, तर म्हणायच्या की दृष्ट लागली असेल बहुतेक. म्हणजेच काय की आपला आवरा कुठेतरी ब्लॉक झाला असेल, आपल्या आवरामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा अशा आवरामध्ये मिक्स झाला ज्याचे थॉट्स व्यवस्थित नाही, जो निगेटिव्ह विचार करतो, त्यामुळे आपला आवरा काय होतो, ब्लॉक होतो, डिस्टर्ब होतो. तर त्या डिस्टर्ब झालेल्या आवरासाठी ते दृष्ट काढण्याची प्रोसिजर असायची. आपल्याला ते आता काय करतात, हे अंधश्रद्धा आहे या पद्धतीने आपण त्याला घ्यायचो, पण ते काहीही नाही करायचे. मीठ आणि मोहरीनी ते काय करायचे, आपली क्लिन्झिंग करायची, आपला आवरा क्लीन करण्याचं काम करायचे. तर ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही कोणीही ज्यांना नाही घ्यायचं देखील तरी तुम्ही या पद्धती तुमचा आवरा क्लीन करू शकता. मीठ आणि कॉफीच्या पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता, जेणेकरून तुमचा आवरा काय होईल, बूस्ट व्हायला मदत होईल. ठीक आहे. सगळे जर कॅमेरा बंद करून बसले तर कसं होईल एनर्जी एक्सचेंज, समजलं का इथपर्यंत? कोणाचे काही प्रश्न आहेत का? उद्या आपण पुढचं आवऱ्याचं प्रॅक्टिकल बघणार आहोत. जर कोणाकडे कोणी एखादी व्यक्ती जर घरात असेल उद्या, तर बघाल कोणाकडे एखादा म्हणजे व्यक्ती घरात असेल किंवा एखादं 10-12 वर्षाचं मूल किंवा कोणी पण असेल घरात, तर अवेलेबल असेल तर उद्या त्यांना घेऊन बसा क्लासला.
जेणेकरून काय होईल की आपल्याला आवराचं प्रॅक्टिकल बघता येईल, की आवराचं प्रॅक्टिकल अजून चांगल्या प्रकारे कसं करता येईल. आजचा तुमचा होमवर्क राहणार आहे की तुम्ही मोबाईलचा आवरा बघा. एखादी घरात फ्रेम लावली असेल, एखादा स्टॅच्यू असेल, तर त्या फोटो असेल तर त्या कंटिन्यू त्या फोटोला बघून त्याचा आवरा चेक करता येतो का ते बघा. ज्यांना तो सर्कल काढायला सांगितला त्या सर्कलचा आवरा तुम्ही चेक करणं बघा. नाही आलं तर उद्या मला परत विचारा. कळालं का? आवाज येतोय माझा? ओके. आज आपण इथे थांबतो आहे. उद्या दिलेला होमवर्क करून यायचा आहे. हेमांगी मॅम, कीर्ती मॅम, तुमचे काही प्रश्न आहे? समजलाय आतापर्यंतच? ओके. उद्या आवरा बघून यायचा आहे. ठीक आहे. येस. आपण आता इथे थांबतो आहे. ठीक आहे. उद्या आपण शार्प 8:30 ला भेटणार आहे. सगळ्यांनी टाइमवर मीटिंग जॉईन करायची आहे, संध्याकाळी 8:30 वाजता. ठीक आहे. ओके. कीर्ती मॅम, काही प्रश्न आहे का तुमचे? अनम्यूट करा. नाही नाही. ओके, थँक्यू. थँक्यू. चला, दिव्य रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मला ऐकून घेतलं यासाठी मी कोटी कोटी आभारी आहे. थँक्यू. एंजल ब्लेस्ड यू, रेखी ब्लेस्ड यू. खूप खूप धन्यवाद.